जंतर मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आता सर्व स्तरातून पाठिंबा मिळू लागलेला आहे। गुरु की फौज तसंच स्वयंसेवकांचे एक पथक जंतर मंतरवर दाखल झालेलं आहे। पारंपरिक वेशामध्ये हे 70 ते 75 वर्षांचे सैनिक आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत। सर्व स्तरातून पाठिंबा मिळताना दिसतोय आणि या सैनिकांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी। ज्या ज्या ठिकाणी रक्षणाची गरज असते, स्वरक्षणाची गरज असते किंवा इतरांना रक्षण देण्याची गरज असते, त्या ठिकाणी गुरु गोविंद सिंगजींची ही फौज दाखल होते। मोदी सरकार है, ये तानाशाही सरकार है। पहला किसान अंदोलन वेले 700 किसान इन्होंने शहीद करा के फिर वो मतलब वापस ले ने कानून। यही हुण साडे बच्चे बच्चियां दे मतलब तशद्दद कर रहे ने ते की हाल हो रहा, उन्होंने लत्तां बाहां तोड़ियां जा रही ने, उन्होंने सिर पाड़े जा रहे ने। ऐदों गंदी सरकार की होगी? इन्हां नूं तसीबा देना चाहिए, इन्हां दा होर कोई हल नहीं। इन्हां नूं देश निकाला दे के देश दे विचों कढना चाहिए अइयां सरकारां नूं। बाकी असीं सिੱਖਿਆ मंत्री की गल करते हैं, उन्होंने छेती तो छेती तसीबा देना चाहिए। उन्ना चिर इत्थों असीं मतलब प्रोडक्शन तो नहीं उठांगे। जर विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला तर आमचं अक्कलदान सुद्धा चालेल, ही लाठी सुद्धा चालेल असा इशारा ते देतात। त्याच्यामुळे जंतर मंतरवरती अशा पद्धतीचे वेगवेगळे युवक बघायला मिळतात, वेगवेगळ्या वयोगटातले युवक बघायला मिळतात। त्याच्यामुळे मनानं ही सगळी मंडळी तरुणच आहेत आणि त्यांची मागणी एकच आहे की विद्यार्थ्यांना न्याय द्या। कॅमेरामन अशोक सोनवणेसह मनश्री पाठक, झी 24 तास, जंतर मंतर, दिल्ली।